अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा। अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवर एकमत। उर्वरित 27 जागांबाबतचा निर्णय आज होणार। शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। ठाण्यात युतीबाबत अद्यापही तळात मळात। शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची भूमिका। भाजपकडून एका दिवसाची शेवटची डेडलाईन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढवण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाम। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एबी फॉर्म वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार। पहिल्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। सोलापुरात निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जाणार त्याचा प्रचार करणार। भाजप आमदार सुभाष देशमुखांचं वक्तव्य। 15 दिवसांपूर्वी भाजपात आलेले निष्ठावंतांच्या मुलाखती घेतायत असं म्हणत नाराजी व्यक्त। कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर। राजेश लाटकरांसह अनेक दिग्गजांना पुन्हा संधी, तर ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असलेल्या जागांचा समावेश नाही। सतेज पाटलांची माहिती। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मोजावे लागतायत लाख रुपये। 21 पानांचा फॉर्म भरून देण्यासाठी अनेक वकिलांच्या घरासमोर लागल्या पाट्या। कारल्याच्या एकविरा देवी ट्रस्टमध्ये कोट्यावधींची अफरातफर झाल्याचा पुजारी गणेश देशमुखांचा आरोप। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल, तर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी आरोप फेटाळले। उत्तर प्रदेशात जवळपास 3 कोटी मतदारांची नावं वगळली। 84 लाख बेपत्ता, तर 1.25 कोटी परराज्यात गेले। 23 लाख मतदार डुप्लिकेट। बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 60वा वाढदिवस साजरा। पनवेल इथल्या फार्म हाऊसवरती शुभेच्छा देण्यासाठी कलाकारांची मांदियाळी। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही दिल्या शुभेच्छा। चौथ्या ॲशेस कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावातही 132 धावातच खुर्दा। इंग्लंडसमोर 175 धावांचं आव्हान।